नमस्कार. आपण गोव्यामध्ये आहोत, उगवे पेडणे येथे. आणि अशा प्रकारे आता आपण कोकणात गणपतीची तयारी, आता गणपतीची तयारी कशी असते तर ते आपण आता एक साधारण बघू शकता. हे इकडे आता चतुर्थीसाठी नारळ जे आहेत ते नारळ काढून आणण्यात आलेले आहेत. बघा, गोण्या नारळाचे आहेत. आणि आता हे इकडे टेबल धुण्याचं काम सुरू आहे. माटोळी धुतलेली आहे आणि हे अशा प्रकारे झाडलोट सुरू आहे. आता आपण माहिती विचारूया. नमस्कार. हां, नाव कसं तुमचं? नाव कसं? अशोक महाले. ओके. काय गणपतीची तयारी सुरू हा? हो, रंगरंगोटी सुरू आहे. हां, चतुर्थीची तयारी. आता कधीपासून सुरू केला चतुर्थीची तयारी? महिन्यापासून चालू आहे. ओके. हो. आता काय काय आता काम बाकी असं अजून? हे आता साफसफाई. हां, महिनाभरापासून अजून चालू आहे साफसफाई. ओके ओके. हे पाहू शकता तुम्ही, रंगरंगोटी पण आता होणार आहे. आणि बाप्पाच्या स्वागतासाठी अशा प्रकारे महिनाभरापासून तयारी असते. अशा प्रकारे आता साफसफाई सुरू आहे. हा चौरंग ना? हा चौरंग. गणपतीमध्ये चतुर्थीमध्ये सत्यनारायणची पूजाही असते. मग वेगवेगळे विविध कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, भजन असतात. त्याचीही अशा प्रकारे तयारी सुरू आहे. आता इथे माटोळी जी आहे, इथे धुतलेली आहे माटोळी. ही माटोळी आहे. हा टेबल आहे. डेकोरेशन पण सुरू आहे करायचं. डेकोरेशन आता आपण बघूया. आपण कोकणातली जी आपण दिवाळी म्हणू शकतो, चतुर्थीला दिवाळी म्हणू शकतो, कारण चतुर्थी म्हणजे ही दिवाळी असते. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी कसं सजावटीचं काम सुरू आहे. अशा प्रकारे आता रेडी करून सामान ठेवलेलं आहे. हे आता रेडी सामान आहे, डेकोरेशन साहित्य आहे. अशा प्रकारे आता पूर्णपणे इथे ज्या पताका असतील त्या इथे लावल्या जातील. इथे पताका लावणार. काय काय करणार डेकोरेशन आता तुम्ही? कापसाचं करणार. काय करणार कापसाचं? हां हां, कापूस लावलाय. ओके ओके ओके. हां ओके. हा कापूस लावला म्हणजे हिमालय. अरे वा वा, छान छान छान. पार्वती. हां, तुमचं नाव कसं? माझं नाव आशिष महाले. आशिष महाले. काय कन्सेप्ट काय आहे? कन्सेप्ट काय आहे? डेकोरेशनची कन्सेप्ट काय आहे? डेकोरेशन याच्यासोबत आहे, शंकर पार्वती तसं. हां, शंकर पार्वती सोबत असा डेकोरेशनचा आहे. लिंग. हां, महादेवाचे लिंग. ओके. अशा